नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण गणिताचा पुढील घटक बघणार आहोत. मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. आता ह्या ज्या संख्या आहेत ना, तुम्हाला लाईफटाईम तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा द्या किंवा तुम्ही कुठं पुढं कितीही शिका, काहीही करा, तुम्हाला मूळ संख्या आणि संयुक्त संख्या ह्या प्रत्येक वेळी भेटणारच. मूळ संख्यांना इंग्लिशमध्ये म्हणतात प्राईम नंबर आणि संयुक्त संख्यांना म्हणतात कंपोझिट नंबर. सर्वात प्रथम बघूया मूळ संख्या म्हणजे काय? आता व्याख्या बघूया आधी. मूळ संख्येला ज्या फक्त 1 व तिने स्वतःनेच भाग जातो. सोप्या भाषेत सांगू का? जी संख्या कोणती मूळ संख्या ती फक्त 1च्या पाड्यात आणि स्वतःच्या पाड्यात असते. उदाहरणार्थ मी पकडते 3. 3 1च्या पाड्यात आहे आणि 3 बाकी कुणाच्याही पाड्यात नाही. 3 स्वतःच्याच पाड्यात आहे. मग तिला काय म्हणायचं? मूळ संख्या. अशाच अजून काय भरूया आपण? 11, 13, 17 ह्या संख्या आहेत ना, फक्त 1च्या पाड्यात आणि स्वतःच्या पाड्यात आहे. म्हणून मूळ संख्येला फक्त 1 आणि तिने स्वतःच भाग जातो. म्हणजे तिला किती विभाजक झाले? 2. 2च विभाजक असतात. कोण? एक एक हा अंक आणि ती स्वतः. उदाहरणे काय दिलीत मी? 2, 3, 5, 7, 11. तुम्ही असे स्वतः मुलांना अभ्यास म्हणून काय करू शकता? 1 ते 50 किंवा 1 ते 100 अंक लिहायला लावायचे आणि त्यातल्या तुम्ही मूळ संख्या त्यांना शोधायला सांगा. मूळ संख्या कशा शोधणार ते? त्या संख्या फक्त स्वतःच्याच पाड्यात असतात. कुठेही नसतात. फॉर अजून एक उदाहरण देऊ शकतो. 19, त्यानंतर 23. 21 हा नाहीये बघा. 21 हा 3च्या पाड्यात पण आहे आणि 7च्या पाड्यात पण आहे. म्हणून ती मूळ संख्या होणार का? नाही. आता संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त संख्यांनी भाग जातो, त्यांना काय म्हणायचं? संयुक्त संख्या. आता उदाहरण दाखवते, मग तुम्हाला जास्त चांगलं समजा. आता 2 कुणाकुणाच्या सॉरी 4 उदाहरण आहे संयुक्त संख्येचं. आता बघूया 4 कुणाकुणाच्या पाड्यात आहे. 1 नी भाग जाऊ शकतो 4ला 1च्या पाड्यात सपोज. मग 2 बेदुने 4. त्याच्यानंतर 4 एक 4. मग ह्यांना किती संख्यांनी भाग जाऊ शकतो? 1, 2, 3. 3 संख्यांनी भाग जाऊ शकतो. त्यामुळे ही झाली संयुक्त संख्या. अजून एक उदाहरण घेऊया 12चं. आता 12 कुणाकुणाच्या पाड्यात आहे? 1च्या पाड्यात तर असणारच आहे. त्यानंतर 2च्या पाड्यात. 2 नी भाग जातो 12ला जातो. 2 सखी 12. त्यानंतर 4 नी भाग जातो 4 त्रिक 12. त्यानंतर 6 नी भाग जातो 6 दुने 12 आणि 12 स्वतःनी. म्हणजे याला किती संख्यांनी 2 पेक्षा जास्त संख्येने भाग जातोय की नाही? म्हणून ही झाली संयुक्त संख्या. आता आपण बघूया मूळ आणि संयुक्त संख्यांमधले महत्वाचे मुद्दे, ज्यावर प्रश्न 100% येणार परीक्षेला. ठीक आहे. सर्वात प्रथम बघूया, एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. असं का? तर बघा, मूळ संख्याचा नियम काय आहे? त्याला विभाजक पाहिजे 2. 1 आणि स्वतः अजून कुठलं तरी ना. आणि संयुक्त संख्येचा नियम काय आहे? संयुक्त संख्या म्हणजे कुठली संख्या जिला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. पण 1ला मात्र एकच विभाजक आहे, तो स्वतः. म्हणजे त्याला एकट्यानेच भाग जातो. त्यामुळे 1 ही मूळ संख्या नाही, तसेच संयुक्त संख्या पण नाही. आता दुसरं, 2 ही एकमेव मूळ संख्या सम आहे. तुम्ही मुलांना जर काढायला लावलं 1 ते 50 किंवा 1 ते 100 मधल्या मूळ संख्या ना, तर त्यात तुम्हाला लक्षात येईल की 2 ही एकटीच संख्या आहे ना, मूळ संख्या सम आहे. बाकी सगळ्या कशा आहेत? विषम. त्यानंतर सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आहे. कोणती सर्वात लहान संयुक्त संख्या आहे असा प्रश्न विचारतील. तर ती कुठली आहे? 4. बघा 4च्या आधी कोण आहे? 1. 1 संयुक्तही नाही आणि मूळही नाही. त्यानंतर 2. 2 आणि 3 हे काय आहेत? मूळ संख्या आहेत. मग राहिली कुठली सर्वात लहान संयुक्त संख्या? 4. त्यानंतर 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहेत? 5च पाहिजे 74 आणि संयुक्त संख्या किती आहे? 25. मग टोटल किती होत आहे सर्व मिळून संख्या? 99. 1 हा संयुक्तही नाही आणि मूळही नाही. अशा प्रकारे आपला संयुक्त संख्या आणि मूळ संख्या यांचा पाठ संपला. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ नक्की बघा.